हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, आज मी तुमच्यासमोर एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. तो म्हणजे वजन कमी करण्याचं महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याच जणांचं वजन वाढत चाललं आहे. कधी कामाचा ताण, तर कधी व्यायामाचा अभाव, तर कधी चुकीच्या जीवनशैली. यामुळे आपलं वजन आणि चरबी वाढतच चाललेली आहे. आपलं त्याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्षच होत असतं. आपण या गोष्टींना फार सिरियस घेत नाही. आपल्याला वाटत नाही की वजन कमी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण हे इतकं महत्त्वाचं आहे कसं, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चुकीच्या सवयींमुळे, कामाच्या आपल्या गडबडीमध्ये, या सगळ्या धावपळीमध्ये आपण स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी वेळ देणं कुठेतरी विसरून चाललेलो आहोत. आणि यामुळे काय होतं, आपली वाटचाल जी आहे ती लठ्ठपणाकडे चाललेली आहे. पूर्वीच्या पेक्षा आत्ताच्या काळामध्ये 100 पैकी 70 ते 60% लोक हे वजन वाढीमुळे परेशान आहेत. म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांना या समस्येतून सामना करावा लागतो. याच्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या आजारांचा सामना देखील करावा लागतो. लठ्ठपणा हा फक्त दिसण्यावरच नाही, तर ओव्हरऑल आपल्या संपूर्ण आपल्या जीवनशैलीवर, आपल्या शरीरावर हा परिणाम करत असतो. याच्यामुळे आपल्याला बीपी, शुगर, सांध्याचे त्रास किंवा आपल्याला झोपेचा अभाव, अशा भरपूर हृदयविकार यासारख्या भरपूर आजारांचा सामना देखील करावा लागतो. जितकं आपल्याला हे क्षुल्लक वाटतं तितकं हे क्षुल्लक नाहीये. याच्यामुळे बरेच परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात आणि त्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे हे जर टाळायचं असेल तर वजन कमी करणं, वजन आपलं नियंत्रणात ठेवणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. महिलांमध्ये पीसीओडी, थायरॉइड सारख्या समस्या भरपूर प्रमाणामध्ये वाढतात आणि या केसेसमध्ये वजन कमी करणं आपल्याला खूप जास्त कठीण आहे असं देखील वाटतं. पण टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. ज्यांना पीसीओडी, थायरॉइड आहे त्यांच्यासाठी चॅनलवरती आपल्या वेगळे डाएट प्लॅन देखील आहेत. ते देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी फ्री आहेत. त्यासाठी तुम्हाला काय, आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे. अगदी ते देखील फ्री आहे आणि फ्रीमध्ये सगळे व्हिडिओ तुम्ही देखील चेक करू शकता. तर ज्या माझ्या मैत्रिणींना पीसीओडी, थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी ते डाएट प्लॅन जाऊन चेक करा आणि ते फॉलो करा. ही देखील तुमची समस्या दूर होईल आपल्या चॅनलच्या व्हिडिओमधून. याचबरोबर काय, तर नेक्स्ट म्हणजे वजन आपलं वाढलेलं असेल तर त्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो, शरीरावरती परिणाम होतो, आत्मविश्वास आपला कमी होतो. यासोबतच सामाजिक जीवनावर देखील आपला परिणाम होत असतो. म्हणूनच वजन कमी करणं हे केवळ सौंदर्यासाठी नाही, तर आपल्या संपूर्ण शरीराच्या, आपल्या मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, आपल्या ओव्हरऑल आरोग्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. याचबरोबर काय, तर वजन कमी झालं तर आपल्याला अगदी एनर्जेटिक वाटतं. याचबरोबर ऊर्जा वाढते, आजारांपासून आपला बचाव होतो. एनर्जीसोबतच काय, तर आपला आत्मविश्वास देखील वाढतो. आत्मविश्वास आपला दुपटीने वाढतो आणि एकंदरीत आपल्याला अगदी फ्रेश वाटतं. स्वतःकडे पाहिल्यानंतर देखील आपल्याला आनंदी वाटतं. नाहीतर आपण उगाचच चरबी वाढलेली असेल, कसं तरी आजारी झाल्यासारखं वाटतं. खूप जास्त वजन वाढलं तरी उठता बसताना त्रास होतो. असे बऱ्याच समस्या असतात ज्याच्यापासून आपल्याला सामना करावा लागतो, ज्याच्यातून आपल्याला जावं लागतं. त्यामुळे काय, तर वजन कमी करणं, वजन नियंत्रणात ठेवणं हे आपल्या सामाजिक आणि मानसिक, शारीरिक सगळ्याच दृष्टीने आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. शेवट काय, तर वजन कमी करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाहीये. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन, हे सगळं जर तुम्ही केलं, या 4 छोटेसे सिंपल पॉईंट आहेत, हे जर तुम्ही अगदी व्यवस्थित फॉलो केले तर जास्तीचं काही न करता तुमचं रुटीन व्यवस्थित ठेवायचं आहे. दिवसभराचा एक तुम्हाला आपण म्हणतो ना, एक डायरी बनवायची आहे. संपूर्ण तुमची दिनचर्या त्याच्यात लिहायची. आजच्या दिवसभरात मी काय खाणार आहे, काय काय करायचं आहे, मला कोणते व्यायाम करायचे आहेत, किंवा मी सकाळी किती वाजता उठणार आहे, हे सगळे डिटेल तुम्ही लिहून ठेवायचे. आणि अगदी तसं तुमच्या शरीराला ती सवय लावायची आहे. ते तुम्ही व्यवस्थित नीटनेटकेपणाने जर फॉलो केलं तर तुमचं शरीर आणि मानसिक ही तुमची स्थिती आहे, मन देखील तुमचं प्रसन्न राहील. सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं, वॉकला जायचं आहे. 10-15 मिनिट जरी वॉक केलं, मॉर्निंगमध्ये सकाळी एअर जे असते, म्हणजे वातावरण जे असतं ते खूप फ्रेश असतं, अजिबात त्याच्यामध्ये पोल्युशन नसतं. त्यामुळे या वातावरणामध्ये जर तुम्ही दररोज चालायला गेलात, वॉकला गेलात, सकाळी दररोज लवकर उठलं तर कामं देखील भरभर होतात, पटपट होतात. यामुळे काय, तर छान मानसिक आणि तर प्रसन्न वाटतं, मन अगदी प्रसन्न राहतं.
दिवसभरासाठी आपण एनर्जेटिक फील करतो आणि सगळी कामं कशी आपली झटपट होऊन जातात. अजिबात आपल्याला कंटाळा येत नाही, कसल्याही पद्धतीचा आळस येत नाही. तर वजन नियंत्रणात ठेवा. वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट नाहीये. छोटे छोटे पॉईंट असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेवढ्याच फॉलो करायच्या आहेत आणि मग बघा रिझल्ट तर तुम्ही स्वतःच अनुभवणार आहात. मग काय तर लक्षात ठेवा, आपलं खरं सोनं म्हणजे आपलं आरोग्य आहे आणि ते जर टिकवायचं असेल तर आजच निर्णय घ्या. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा आणि वजन कमी करण्याचा तुमचा प्रवास आजपासूनच सुरू करा. तर मंडळी, हे होतं आपलं महत्त्वाचं असं एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी वजन कमी करण्याचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अजिबात वेळ न घालवता तुम्ही देखील या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा आणि आजपासूनच तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करा. चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत, जाऊन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि शेअर करत जावा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत, त्यांना देखील याच्यातून फायदाच होणार आहे. कमेंट करा छानशी की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.